गृहिणींना बऱ्याचदा ही गोष्ट ऐकवली जाते की घरात बसून काय करतेस. तर रागवण्याऐवजी अशा वेळी शांतपणे सांगा, मी दिवसभर घर आणि सगळ्यांचं काम मॅनेज करते. तर हे काम नाही असं तुम्हाला वाटतं का? हे नेहमी सोपं नसतं. म्हणून आधी स्वतःला 5 सेकंद तरी द्या, दीर्घ श्वास घ्या आणि मग स्वतःच्या मनाशी आधी ठरवा की मी हे सहन करणार नाही, पण मी माझं संतुलन गमावणार नाही. म्हणूनच बघा, जवळचेच अपमान करतात तेव्हा सगळ्यात आधी स्वतःच्या मनाला सांगा की मी चुकीची नाहीये, मला होणारा त्रास खरा आहे. आपल्या भावनांना नाकारू नका. स्वतःला वेळ द्या, आधार शोधा, पण तो योग्य ठिकाणी. छोट्या छोट्या आनंदांमध्ये जगायला शिका आणि बाउंड्रीज ठेवा. हळूहळू तुमचं तुम्हालाच जाणवायला लागेल की अपमानाचा दंश आहे ना, तो तितका त्रास देत नाही, कारण तुम्ही स्वतःच्या पाठीशी उभे आहात. कुणीही कमी लेखलं तरी लक्षात ठेवा, तुमचा आत्मसन्मान तुम्ही सांभाळायचा आहे. तुम्ही स्वतःला महत्त्व दिलं तर बाकीचं जग सुद्धा तसंच महत्त्व देईल. घरातील नात्यांना आदर द्या, पण स्वतःला विसरू नका, कारण तुम्ही सुवर्णमयी आहात, आतून चमकणाऱ्या. जर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे अनुभव दिसले असतील तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा सांगा. तुमचे स्वतःचे अनुभव शेअर करा, कारण तेच अनुभव दुसऱ्या कुणासाठी तरी इन्स्पिरेशन ठरतील. आणि हो, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की जॉईन करा. आपण सगळ्या मिळून हा प्रवास अजून सुंदर करू. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.